या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। आजकालच्या तरुण पिढीवर त्यांच्या बदलत्या जीवनशैलीवर आणि वर्तनावर अनेकदा टीका केली जाते। काही घटनांमुळे संपूर्ण तरुण पिढीला बदनाम करण्याचे प्रयत्नही होतात। मात्र सोलापूर शहरात आजही तरुणाईमधील माणुसकी आणि संवेदनशीलता जिवंत असल्याचा प्रत्यय देणारे अनेक अनुभव समोर येत आहेत। संकट समयी अनोळखी व्यक्तीला मदत करण्यासाठी रात्री अपरात्री धावून जाणारे सोलापुरातील तरुण शहराच्या संस्कृतीचे एक वेगळे आणि आश्वासक चित्र अधोरेखित करत आहेत। असाच एक कौतुकास्पद अनुभव शहरातील नियमित प्रवासी श्याम कदम यांनी मांडला आहे। आपल्या दैनंदिन कामानिमित्त शहरात ये जा करताना तरुणाईने दाखवलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। श्याम कदम यांच्याकडे जुनी बुलेट गाडी असल्यामुळे अनेकदा पेट्रोलचा अंदाज येत नाही। अशा वेळेस 2-4 वेळेला गाडीतील पेट्रोल संपल्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला। मात्र प्रत्येक वेळी सोलापुरातील अनोळखी तरुणांनी स्वतःहून गाडी थांबवून सर पेट्रोल संपले आहे का अशी आपुलकीने विचारपूस केली। एवढेच नव्हे तर स्वतःच्या गाडीने बुलेटला पाय लावून सुरक्षितपणे पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवून देण्याचे सौजन्यही या तरुणांनी दाखवले। असाच एक प्रसंग काही दिवसांपूर्वी रात्री 10च्या सुमारास घडला। जिल्हा परिषद परिसरात कदम यांच्या बुलेटचे चाक पंक्चर झाले। रात्रीची वेळ असल्याने पुढे निघून गेलेले काही तरुण केवळ मदत करण्याच्या भावनेने गाडी मागे वळून परत आले। काही प्रॉब्लेम झाला आहे का, आम्ही मदत करू का अशी विचारपूस त्यांनी केली। एका अनोळखी व्यक्तीला रात्रीच्या वेळेस मिळालेली ही विचारपूस खूप मोठा मानसिक आधार देऊन गेली। या प्रवाशांची अडचण पाहून तिथल्याच काही तरुणांनी त्यांना एक उत्तम पर्याय सुचवला। 7 रस्ता परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एक युवक एका छोट्या पत्र्याच्या पेटीत साहित्य ठेवून रात्री उशिरापर्यंत पंक्चर काढण्याचे काम करतो अशी माहिती त्यांनी दिली। एवढेच नव्हे तर 2 तरुणांनी स्वतः ती जड बुलेट चालवत 7 रस्त्यावरील त्या गॅरेज पर्यंत पोहोचवून दिली। तिथे पोहोचल्यावर एक वेगळाच अनुभव मिळाला। एक युवक गेल्या 10-12 वर्षांपासून रात्री 1 वाजेपर्यंत पंक्चर काढण्याची सेवा देत आहे। रात्रीच्या वेळी जर कुटुंबासोबत प्रवास करताना गाडी पंक्चर झाली तर कोणाचीही गैरसोय होणार नाही यासाठी हा युवक अत्यंत प्रामाणिकपणे आपली उपजीविका आणि सेवा सांभाळत आहे। रात्रीच्या वेळी सोलापूरच्या तरुणांनी आणि पंक्चर काढणाऱ्या युवकाने केलेली मदत पाहून मन भरून आले। आज अनेक जण तरुण पिढीला बदनाम करण्याचे काम करतात, पण अशा प्रसंगातून सोलापुरातील तरुणाईमध्ये अजूनही माणुसकी आणि संस्कार जिवंत असल्याचे दिसून येते अशा भावना श्याम कदम यांनी व्यक्त केल्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।